नमस्कार फ्रेंड्स, सिक्रेट शेफ नंदिनीच यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी खूप छान प्रकार आहे आणि हेल्दी रेसिपी आहे। तर चला आपण वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी ते मिक्सरचं भांडे घेतले आणि याच्यामध्ये जे सोयाबीन आहे ते 15 मिनिटं गरम पाण्यात भिजवून घेतले। हे पहा असे बोटाने दाखवले तुम्हाला आणि ते आता मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेते। हे पहा असे पहिले ग्राइंड करून घेते। फक्त आपल्याला पहिले सोयाबीनच ग्राइंड करून घ्यायचे आणि नंतर राहिलेलं आपलं साहित्य घालायचे। तर हे पहा असं करून घेतले। तर याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालून घेणार आहे। ज्या वाटीने आपण सोयाबीन घेतले त्याच वाटीने ज्वारीचं पीठ घेतले अर्धी वाटी आणि पाव वाटी रवा घेतला आहे। त्या एकाच वाटीचं प्रमाण आहे आणि अर्धी वाटी दही घ्यायचे। ही एकच वाटी आहे सगळी आणि हे पहा असे तर थोडीशी ग्राइंड करून घेतले मी। थोडं मला घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेते। तर परत एकदा ग्राइंड करून दाखवते तुम्हाला। हे पहा अशी पेस्ट बनवून घ्यायची। हे सोयाबीन असल्यामुळे जास्त काही बारीक होत नाही, म्हणजे जेवढं होईल तेवढं बारीक करायचं। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि आता आपल्याला याच्यात सोडा वगैरे काही घालायचं नाही, सोडा इनो काही घालायचं नाही, म्हणून आपल्याला एक साईडनेच फेटून घ्यायचं आहे। एक 5 ते 7 मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि हे एकाच साईडने फेटायचं आहे। एका साईडने फेटल्यामुळे असा आपला जो डोसा जो होणार आहे ना, डोसा किंवा उत्तप्पा तुम्ही काही नाव देऊ शकता, तो आपला एकदम फ्लफी होणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला फेटून घ्यायचं आहे, कारण सोडा इनो सगळेच खात नाहीत ना, कोणा काही काहींना त्रास होतो म्हणून सोडा इनो वापरत नाही। आपण बिना सोड्याची आणि बिना इनोची रेसिपी बनवणार आहोत। तर हे आपलं फेटून झाले 5 ते 7 मिनटं। याच्यामध्ये आता आपण भाज्या घालून घेऊ। मी एक कांदा घातला आहे बारीक कापलेला, एक गाजर आहे बारीक कापलेलं, एक टोमॅटो घेतला आहे बारीक कापून आणि 2 हिरव्या मिरच्या घेतले। हिरवी मिरची ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला किंवा प्लेन केलं तरी छान लागतं। शिमला मिरची घातली मी अर्धी वाटी बारीक कापून आणि कोथिंबीर घातली, चिली फ्लेक्स 1 चमचा घातले आणि हिंग घातली। हिंगाने खूप छान टेस्ट येते म्हणून हिंग घालायचं आणि हे परत आपण मिक्स करून घेऊ। भाज्या तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या आणखी पण वाढू शकता किंवा कमी पण करू शकता। मी माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढ्या भाज्या घालून घेतले आणि हे असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे। मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून थोडं मी 2 ते 3 चमचे पाणी घालून घेतलं फक्त। आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचं हे, म्हणून जे पाण्याची कन्सिस्टन्सी आहे ते आपल्या बघूनच करायचे चमच्याने। हे पहा असं झालं आपलं बॅटर। मी तुम्हाला चमच्याने दाखवते एकदा। जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही बनवायचं। तर हे पहा तुम्हाला आणखी एकदा दाखवते मी। आता मी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे। याच्यावरती थोडं तेल घालून घेणार आहोत। अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून बनवणार आहोत आपण। अगदी अर्धा चमचा तेल घातले मी आणि जे आपलं बॅटर बनवलं आहे ते आपण 2 चमचे घालून घेणार आहोत। आपल्याला हे जाडच ठेवायचं आहे, जास्त पातळ नाही बनवायचं। हे पहा असं अगदी अलगद हाताने आपल्याला ते पांगून घ्यायचे। जास्त आपल्याला पसरट करायचं नाही, छोटे छोटेच बनवायचे। तर माझ्याकडे छोटा तवा नव्हता म्हणून मी मोठा तवा ठेवला आहे, त्याच्यावरतीच बनवते। तुमच्याकडे छोटा तवा असेल तर त्याच्यावर फक्त तव्याच्या बरोबरीचं जरी केलं तरी खूप छान होतं, आपल्या मिनी डोस्यासारखं किंवा मिनी उत्तप्पा राहतो तसं। आणि आपण आता हे झाकण ठेवून 5 मिनटं आपण त्याला वाफ भरून देणार आहोत। झाकण ठेवून शिजवायचं म्हणजे वरची बाजू शिजल्या जाते। हे पहा आता झाकण काढून तुम्हाला दाखवते। एक बाजू शिजली आपली आणि आपल्याला अलगद उलथण्याच्या सहाय्याने आपल्याला दुसरी बाजू शेकून घ्यायची। हे अगदी इझी निघलं जातं, अजिबात चिकटत वगैरे काही नाही। इकडनं पण आपल्याला 2 ते 3 मिनटं परत आपल्याला शिजवून घ्यायचे। हे पहा आता 2 ते 3 मिनटं झाले, मी तुम्हाला दाखवते। अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। कलर बघा किती छान आला याला। अशाच गोल्डन कलरवरती आपण भाजून घेऊ सगळे। हे पहा किती सुंदर झाले। मी राहिलेले दुसरं पण घालून घेते आता। दुसऱ्याला तर जास्त तेलाची पण गरज लागत नाही, मी थोडंसं तेल फक्त ब्रश केलं तेलाचं, नाहीतर तेल टाकायची गरज पण लागत नाही। हे सोयाबीन असल्यामुळे थोडेसे आपल्याला फेस आल्यासारखं वाटतोय डोसा बनवताना। आणि याच्यावरती पण झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं शिजून घेते। हे पहा आता मी राहिलेले असे सगळे बनवून घेते। बघा खूप सुंदर होतात। हे पहा आपल्या कसा खरपूस कलर आला आपल्या डोश्यांना। तर पहा आता मला थोडं कच्चं वाटतं, आणखी 2 मिनटं मी भाजून घेते। हे पहा कसला गोल्डन ब्राऊन कलर येऊस तोपर्यंत आपण भाजून घेतले। इन्स्टंट उत्तप्प्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा।